Hello students, welcome on. Today's lecture we will discuss about paper number 6 TYBSc Botany, paper number 6 plant breeding and seed technology. In this paper the seed technology section is finished. Okay, next section is start प्लांट ब्रीडिंग. ओके, मग सीड टेक्नॉलॉजी हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा जो टॉपिक होता तो आपण काय केला सेक्शन एक एंड केलेला आहे. त्यानंतर आता प्लांट ब्रीडिंग ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे, प्लांट ब्रीडिंगमध्ये काय काय टेक्निक आहेत, जसं सीड टेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत त्याचं कन्स्ट्रक्शन्स कस्टम इन इंडिया इथपर्यंत आपण सगळ्या प्रोसेसेस बघितल्या. तसं आता प्लांट ब्रीडिंग हा जो कन्सेप्ट आहे, प्लांट ब्रीडिंग मेथड्स हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय काय टेक्निक आहे, काय काय आहे, किंवा त्याच्यामध्ये काय प्रोसेसेस आहेत, कशा प्रकारे ते केलं जातं, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. तर फर्स्टली आपण त्याचं बघूया इंट्रोडक्शन, व्हॉट इज मीन बाय प्लांट ब्रीडिंग. देन प्लांट ब्रीडिंगची डेफिनेशन, त्यामध्ये असं म्हटलं आहे, प्लांट ब्रीडिंग इज अ सायन्स बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स अँड सायटोजेनेटिक्स. इट एम्स टू इम्प्रूविंग द जेनेटिक मेकअप ऑफ द क्रॉप प्लांट्स. म्हणजेच काय प्लांट ब्रीडिंग म्हणजेच काय करायचं, इट इज अ सायन्स बेस. ओके, म्हणजे ही सायन्सच्या बेसची एक प्रोसेस आहे आणि तिचे प्रिन्सिपल्स काय आहे, जेनेटिक मेकअप काय करायचं, प्लांट बॉडीचा जेनेटिक मेकअप जो असेल तो काय करायचा आहे, चेंज करायचा आहे, किंवा क्रॉप प्लांट्स असतील त्यांचा जेनेटिक मेकअप हा काय करायचा, चेंज करायचा आहे. म्हणजे हाय इव्हॉल्ड व्हरायटी, इम्प्रूव्ह व्हरायटी, गुड क्वालिटी व्हरायटी काय करायची त्याच्यामध्ये डेव्हलप करायची, प्रोड्यूस करायची. This is a plant breeding aims and objectives. Then improve variety are developed through plant breeding. मग प्लांट ब्रीडिंग थ्रू काय करायचं, ज्या व्हरायटीज असतील सिम्पल व्हरायटी, ज्या लोकल व्हरायटीज असतील त्यांच्यामध्ये काय केलं जाते, टेक्निक्स ॲप्लाय करून वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉप्स असतील किंवा डिफरंट टाईप्स ऑफ व्हरायटीज ह्या काय केल्या जातील, प्रोड्यूस केल्या जातील. Its objective are improve yield quality, disease resistance, drought and frost tolerance and important characteristics of the crops. याच्यामध्ये काय केलं आहे, इम्प्रूव्ह यील्ड म्हणजे प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे ती काय करायची, इम्प्रूव्ह करायची. त्यानंतर क्वालिटी जी असेल प्लॅन्ट्सची किंवा त्या क्रॉपची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी काय करायची, इम्प्रूव्ह करायची. त्यानंतर डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी हे डेव्हलप करायच्यात, ड्रॉट रेजिस्टन्स व्हरायटी हे डेव्हलप करायची. त्यानंतर फ्रोस्ट टॉलरन्स आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्रॉप्स, म्हणजे क्रॉपचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ज्या लोकल व्हरायटीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टर्स काय होता नाही डिसमिस न होता त्याच्यामध्येच काय करायची, फक्त इम्प्रूव्हमेंट करायची, त्याच्यामध्ये चेंज होऊ द्यायचा नाही. तर चेंजेस काय त्याचे प्रोडक्शनमध्ये आणि त्याच्या क्वालिटीमध्ये काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. त्याचे कॅरेक्टरायझेशन जे असतील ते कॅरेक्टरायझेशन हाही तसेच काय होतील, पुढं फॉरवर्ड केले जातील. त्यानंतर प्लांट ब्रीडिंग हॅज बीन क्रुशियल इन इन्क्रीजिंग प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स ऑफ द मीट ओव्हर इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड. मग हे प्लांट ब्रीडिंग का करायचं आहे, जर फूडची डिमांड वाढली किंवा फूडची रिक्वायरमेंट जर हाय इव्हॉल्व झाली, इम्प्रूव्ह झाली, तरच काय केलं जातं, प्लांट ब्रीडिंग ही टेक्निक ॲप्लाय करून त्याच्यावरती काय केलं जातं, नेक्स्ट प्रोसेसेस केल्या जातात आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी किंवा यील्डिंग प्रोसेस जी आहे प्रोडक्शनची ती काय केली जाते, इन्क्रीज केली जाते, इम्प्रूव्ह केली जाते. सम वेल नोन अचिव्हमेंट्स आर डेव्हलपमेंट ऑफ सेमिडॉर व्हीट अँड राईस व्हरायटीज. मग याच्यामध्ये काय केलं आहे, व्हीट व्हरायटी अँड राईस व्हरायटी म्हणजेच काय, गहू आणि तांदूळ याच्यावरती काय केलेलं आहे, जास्तीत जास्त डिमांड त्याची आहे, त्याच्यामुळे त्याच क्रॉपवरती काय केलेलं आहे, प्लांट ब्रीडिंग ही टेक्निक अप्लाय केलेली आहे स्टार्टिंगला. मग त्यानंतर त्याचं प्रोडक्शन काय करायचं, इन्क्रीज करायचं, त्याची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट करायची, त्याची स्पेसिस किंवा व्हरायटल त्याचे काय करायचे, चेंजेस करायचे, त्याचा यील्ड प्रोडक्शन जे असेल ते काय करायचं, वेल डेव्हलप करायचं आहे आणि नंबर ऑफ किंवा गुड क्वालिटी त्याच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. अशा प्रकारे प्लांट ब्रीडिंग त्याच्यावरती अप्लाय करतात. देन शुगर केन अँड प्रोडक्शन ऑफ हायब्रिड अँड कॉम्पोजिट्स व्हरायटीज ऑफ मेज, जवार अँड बाजरा. त्यानंतर मग शुगर केनवरती पण हायब्रिडायझेशन केलेलं आहे किंवा प्लांट ब्रीडिंग अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर कॉम्पोजिट व्हरायटीज ऑफ मेज, मग मेजवरती सुद्धा काय केलेलं आहे,
प्लांट ब्रीडिंग टेक्निक अप्लाय केलेले आहे. त्यानंतर ज्वार आणि बाजरा याच्यावरती सुद्धा काय प्लांट ब्रीडिंग टेक्निक्स म्हणजे त्यांचे ज्या लोकल व्हरायटीचे जे कॅरेक्टर असतील ते कॅरेक्टर काय केलेले आहेत ते इम्प्रूव्ह केलेले आहेत आणि इम्प्रूव्ह करून त्याचं प्रोडक्शन जे आहे प्रोडक्शन कॅपॅसिटी हाय इल्डिंग केलेली आहे. ओके, देन प्लांट ब्रीडिंगचे एम्स काय आहेत. Plant breeding aims to improve the characteristics of the plant so that they become more desirable agronomically and economically. म्हणजेच काय करायचे प्लांटचे जे कॅरेक्टर्स असतील किंवा प्लांटचं जे प्रोडक्शन आहे ते काय करायचं ॲग्रोनॉमिकली सुद्धा काय करायचं इम्प्रूव्ह करायचं आणि इकॉनॉमिकली सुद्धा काय होतं आहे इम्प्रूव्ह करायचं. दिस इज द एम ऑफ दी ऑब्जेक्टिव्ह एम ऑफ दी प्लांट ब्रीडिंग. Then the specific objectives may vary greatly depending on the crop under consideration. मग त्याच्यामध्ये जे स्पेसिफिक क्रॉप्स असतील किंवा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स जे आहेत ते ऑब्जेक्टिव्स काय करायचे तर हायलाईट करायचे. त्याच्या बेसवरती ते ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवूनच त्याचा फोकस करूनच त्याचं काय करायचं प्लांट ब्रीडिंग टेक्निक ही अप्लाय करायची आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी जी असेल प्लांट्सची किंवा ते प्रोडक्शनची ती काय करायची इन्क्रीज करायची आणि व्हरायटी ही इम्प्रूव्ह झाली पाहिजे. देन मग त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स काय काय आहेत, काय काय कन्सेप्ट आपल्याला त्या प्लांट ब्रीडिंगसाठी आवश्यक आहेत किंवा इम्पॉर्टंट आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट आहे जनरल कन्सेप्ट सांगितले त्यांनी. त्यानंतर स्पेशल कन्सेप्ट. आता जनरल म्हटल्यानंतर काय प्लांट इंट्रोडक्शन म्हणजे कोणत्या प्लांटचं आपल्याला काय करायचं आहे प्लांट ब्रीडिंग करायचे त्या प्लांटचं इंट्रोडक्शन आपल्याला माहिती पाहिजे किंवा त्या प्लांटची लोकल व्हरायटीपासून ते आत्तापर्यंत काय त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत ह्या सगळा जो डिस्कशन आहे हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. त्यानंतर प्युअर लाईन क्लिअर सिलेक्शन. प्युअर लाईन सिलेक्शन म्हणजेच काय प्युअर जी प्लांट आपल्याला सिलेक्ट केलेली आहे त्याच्यावरती काय प्रोसेस झालेले आहेत का हे चेकआउट करून आणि जरी झालेले असतील तरी अजून काय प्रोसेस आपल्याला अप्लाय करून त्याची प्युरिटी त्याची क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल हा सगळा विचार तिथं केला जाईल. त्यानंतर मास सिलेक्शन म्हटल्यानंतर गुड क्वालिटीचेच सीड्स किंवा गुड क्वालिटीचेच क्रॉप्स तिथं काय केले जातील सिलेक्ट केले जातील त्याच्यातून काय केले जाईल सिलेक्शन केले जाईल. त्यानंतर पीडिग्री मेथड आहे, बल्क मेथड आहे, सिंगल सीड डिसंट मेथड आहे, बॅकक्रॉस मेथड आहे, हेटरोसिस ब्रीडिंग आहे. हे आपण पुढे बघणारच आहोत. हे कन्सेप्ट एवढे काय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर स्पेशल कन्सेप्ट काय आहेत म्युटेशन ब्रीडिंग आहे, पॉलीप्लायडी ब्रीडिंग आहे, ट्रान्सजेनिक ब्रीडिंग आहे, मॉलिक्युलर ब्रीडिंग आहे. हे सगळे स्पेशल कन्सेप्ट आहेत. याच्या बेसवरती काय केलं जातं इंटरनली म्हणजे जेनेटिक मेकअप करून त्यांच्यामध्ये काय केले जातात चेंज केले जातात त्यांची व्हरायटल कॅरेक्टर्स जे आहेत ते चेंज केले जातात. देन प्लांट ब्रीडिंग. ॲक्च्युअल प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये द प्रोडक्शन ऑफ न्यू क्रॉप व्हरायटीज विच आर सुपिरियर टू देअर पॅरेंट्स. म्हणजे सुपिरियर व्हरायटीज आहेत ज्या पॅरेंटल व्हरायटीज आहेत ज्या लोकल व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये काय केलेले आहेत चेंजेस केलेले आहेत. मग ते चेंजेसच पुढं काय करायचे डेव्हलप करायचे आणि क्वालिटी त्याच्यामध्ये काय करायची न्यू क्रॉप आर इव्हॉल्ड बाय मीन्स ऑफ सिलेक्शन इंट्रोडक्शन. ओके, मग न्यू क्रॉप त्याच्यामध्ये काय करणार आपण इव्हॉल्व करणार आहोत इम्प्रूव्ह करणार आहोत. त्यामध्ये काय करायचं फर्स्टली मग सिलेक्शन करायचं आणि त्याचं इंट्रोडक्शन हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर मग हायब्रिडायझेशन प्रोसेस त्याच्यावरती केली जाते, प्लॉयडी प्रोसेस आहे, म्युटेशन प्रोसेस आहे, टिश्यू कल्चर एवढ्या सगळ्या टेक्निक आपण प्लांट ब्रीडिंगच्या वेळेस काय करणार आहोत त्याच्यामध्ये अप्लाय करत असतो. देन नेक्स्ट पॉईंट इज ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्लांट ब्रीडिंग. मग यामध्ये ऑब्जेक्टिव्ज आहेत त्यानंतर त्याचे इम्पॉर्टन्स काय काय आहेत किंवा स्कोप हे सगळं आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगणार आहोत. द प्राईम ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग इज टू डेव्हलप सुपिरियर प्लांट ओव्हर द एक्झिस्टिंग वन रिलेशन देअर इकॉनॉमिक यूज. मग इकॉनॉमिक यूजसाठी ह्या प्लांटचं काय करायचं आहे आपल्याला सुपिरियर व्हरायटी जी आहे सुपिरियर व्हरायटीचं काय करायचं आहे एकदम क्वालिटी व्हरायटीमध्ये काय करायचं इम्प्रूव्हमेंट करायची प्रोडक्शन करायचं दॅट इज इकॉनॉमिकली आपल्याला काय होईल त्याचा यूज करता येईल. देन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग डिफर फ्रॉम क्रॉप टू क्रॉप. मग ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग म्हणजेच काय त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे प्रत्येक क्रॉप जे असेल ईच आणि एव्हरी क्रॉप त्याच्यावरती जी प्लांट ब्रीडिंग टेक्निक असेल ती काय असेल प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. ओके, एव्हरी अकाउंट सम इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्स किंवा सब इम्पॉर्टन्स ऑफ दी प्लांट ब्रीडिंग टेक्निक्स. त्यामध्ये फर्स्ट आहे हायर प्रोडक्टिव्हिटी. मग प्रोडक्शन जे आहे किंवा प्रोडक्टिव्हिटी काय करायची हाय करायची. इन्क्रीज यील्ड हॅज बीन द अल्टिमेट एम ऑफ मोस्ट प्लांट ब्रीडर्स. मग त्याच्यामध्ये प्लांट ब्रीडर्स जे आहेत प्लांट ब्रीडर्स जे असतील मग त्यांच्यापासून काय करायचं आहे ते
त्यांच्याकडे जे आपण प्रोडक्शन देणार आहोत प्रोडक्शन करण्यासाठी किंवा ते ज्या प्लॅन्टवरती प्लॅन्ट ब्रीडिंग टेक्निक अप्लाय करणार आहेत ती प्रोसेस जी आहे तिचं काय करायचं आहे, त्या प्रोडक्शनचं काय करायचं आहे, हाय यील्डिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करायची. दिस कॅन बी अचीव बाय डेव्हलपिंग मोर इफिशियंट जिनोटाईप हॅविंग ग्रेटर फिजिओलॉजिकल इफिशियन्सी. त्याची फिजिओलॉजिकली इफिशियन्सी किंवा त्याची जिनोटाईप कॅरेक्टर्स जे असतील ते कॅरेक्टरिस्टिक्स काय करायचे आहेत, इम्प्रूव्ह करायचे आणि गुड क्वालिटीचे जे सीड्स आपण प्लॅन्ट्स आपण सिलेक्ट केलेले आहेत त्यांच्यावरती अजून प्रोसेस अप्लाय करून अजून काय करायचं आहे, त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची. देन इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स हॅज कॉन्ट्रीब्युटेड ए लॉट ह्युमन वेलबिंग. म्हणजेच काय करायचं, जी हायर प्रोडक्टिव्हिटी केलेली आहे किंवा प्रोडक्शन केलेलं आहे त्यांची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी काय करायची, इम्प्रूव्ह करायची ॲग्रिकल्चरल प्रोडक्टच्या हेल्पने. क्वालिटी कॅरेक्टर्स व्हॅरी फ्रॉम वन क्रॉप टू अनदर क्रॉप. फॉर एक्झाम्पल ग्रेन साईज, कलर, मिलिंग अँड बेकिंग क्वालिटीज इन व्हीट ट्रिटिकम ॲस्टिवम. मग याच्यामध्ये आता क्वालिटी इम्प्रूव्ह करायची. मग एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, कशावरती क्वालिटी इम्प्रूव्ह झाली हे आपल्याला लक्षात येईल. मग त्यासाठी ग्रेन साईज, मग त्या सीड्स जे असतील किंवा ते ग्रेन्स असतील त्याची साईज काय झालेली असेल, इन्क्रीज झालेली असेल, दॅट इज इम्प्रूव्ह क्वालिटी. त्यानंतर कलर, त्याचा कलर कसा आहे तो किंवा त्या कलरवरती ते डिपेंड असेल. नंतर मिलिंग अँड बेकिंग आणि क्वालिटीज इन व्हीट. मग ॲक्च्युअल त्याच्या लोकल व्हरायटीची क्वालिटी आणि जी इम्प्रूव्ह केलेली आहे व्हरायटी त्याची क्वालिटी चेक केली जाईल आणि त्याच्यावरतून त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली हे काय केलं जाईल, फिक्स केलं जाईल. त्यानंतर डिसीज अँड इन्सेक्ट रेजिस्टन्स. इन्सेक्ट व्हरायटीज ऑफर द चीपेस्ट अँड मोस्ट कन्व्हिनियंट मेथड ऑफ डिसीज ऑफ इन्सेक्ट मॅनेजमेंट. मग जी व्हरायटी आपण डेव्हलप करणार आहोत, प्रोड्यूस करणार आहोत ती व्हरायटी कशी असली पाहिजे, डिसीज अँड इन्सेक्ट रेजिस्टन्स व्हरायटी असली पाहिजे किंवा जी आपण पॅरेंटल म्हणून यूज केलेली आहे ती डिसीज अँड इन्सेक्ट रेजिस्टन्सच व्हरायटी तिथं असली पाहिजे, जेणेकरून आपला जो प्रोडक्शन असेल किंवा नेक्स्ट जनरेशन जे असेल ते काय होईल, डिसीज रेजिस्टन्स आणि इन्सेक्ट रेजिस्टन्सच डेव्हलप होईल. इन सम केसेस दे ऑफर ओनली फ्लेक्झिबल मीन्स ऑफ कंट्रोल. एक्झाम्पल रस्ट इन व्हीट. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल रस्ट इन व्हीट. मग व्हीटमध्ये रस्ट हा जो फंजाय आहे हा ग्रो होतो आहे, मग तो होऊ नये किंवा तो जर सीड्सवरती ऑलरेडी लोकल व्हरायटीवरती जर अटॅक झालेला असेल, डेव्हलप झालेला असेल आणि आपण तीच व्हरायटी जर यूज केली किंवा तेच सीड्स आपण जर नेक्स्ट जनरेशनसाठी यूज केले तर तोच डिसीज काय होईल, नेक्स्ट जनरेशनमध्ये फॉरवर्ड होईल. मग तो होऊ नये म्हणून आपण काय करायचं, असं कंट्रोल करण्यासाठी ते तिथे अवॉइड करायचे आणि गुड क्वालिटीचे सीड्स, इन्सेक्ट रेजिस्टन्स त्यानंतर डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज आपण काय करणार आहोत, डेव्हलप करणार आहोत. देन नेक्स्ट व्हरायटीज ऑफ न्यू सीझन्स. मग जी सीझन येतील मग त्या सीझन वाईज काय करायचं आहे, व्हरायटी चेंज करायच्यात किंवा न्यू व्हरायटी कशा आपल्याला डेव्हलप करता येतील हे तिथं करता येतं. द व्हरायटीज ऑफ न्यू सीझन हॅव बीन डेव्हलप बाय ॲडजस्टिंग द ग्रोथ सायकल ऑफ व्हरायटी सूट बेटर द अवेलेबल ग्रोविंग सीझन. मग ग्रोविंग सीझन काय आहे आणि कोणत्या सीझनला कोणतं सीड्स किंवा कोणत्या प्लॅन्ट्स आपण अप्लाय करणार आहोत किंवा कोणत्या प्लॅन्ट्स आपण डेव्हलप करणार आहोत इन प्लॅन्ट ब्रीडिंग टेक्निक हे तिथं फिक्स केलं जाईल आणि त्याच्या सीझनवरती ते काय केलं जाईल, डिसाईड केलं जाईल कोणत्या सीझनला कोणतं क्रॉप काय करायचं आहे आपल्याला इम्प्रूव्ह करायचं किंवा डेव्हलप करायचं. Then traditionally maize is a kharif crop, but scientists are now able to grow maize throughout the year. मग फर्स्टली काय केलं आहे, मेज इज अ खरीप, म्हणजे मेज हा फक्त काय केला जायचा खरीप हंगामात किंवा खरीप सीझनमध्येच काय केला जायचा, प्रोडक्ट्स केला जायचा. पण त्यानंतर त्याच्यावरती प्लॅन्ट ब्रीडिंग टेक्निक अप्लाय केल्यानंतर मेज ही जी क्रॉप आहे हे काय करतं आपण पूर्ण वर्षभर आपल्याला कधी पण ते काय करता येते, डेव्हलप करता येते, प्रोड्यूस करता येते. सिमिलरली मूग इज नाव ग्रोन समर क्रॉप ॲडिशन द मेन खरीप क्रॉप्स. मग मूग हा जो सीड्स आहे किंवा हे जे क्रॉप्स आहे हे सुद्धा काय होतं आहे समर क्रॉप आहे. तर फक्त समर सीझनमध्येच काय केलं जायचं, प्रोडक्शन केलं जायचं किंवा त्याचं ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये सोविंग केलं जायचं, पण त्यानंतर कल्टिवेशन केलं जायचं. पण ज्या वेळेस त्याच्यावरती काय झाल्या प्रोसेस ॲप्लाय झाल्या किंवा प्लॅन्ट ब्रीडिंग टेक्निक हे ॲप्लाय केली त्यानंतर मूग ही जी आहे ते काय खरीप सीझनमध्ये सुद्धा काय केलं जाऊ लागलं, प्रोडक्शन केलं जाऊ लागलं. म्हणूनच त्याला काय व्हरायटीज ऑफ न्यू सीझन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे न्यू सीझनमध्ये न्यू व्हरायटीज काय करायच्यात, डेव्हलप करायच्यात. मॉडिफिकेशन ऑफ ॲग्रोनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स.
मग नेक्स्ट काय मॉडिफिकेशन काय करायचं त्याच्यामध्ये. मॉडिफिकेशन ऑफ ॲग्रोनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज अ प्लांट हाईट, टेलरिंग, ब्रांचिंग, इरेक्ट ऑर ट्रेलिंग हॅबिट. मग त्याच्यामध्ये ॲग्रोनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स काय करायचे, मॉडिफाय करायचे. मग त्या प्लांटची हाईट जी आहे ती काय करायची, इम्प्रूव्ह करायची. त्यानंतर त्याची ब्रांचिंग जी आहे, ब्रांचिंगसुद्धा काय करायची, त्याची डेव्हलप करायची. त्यानंतर इरेक्ट म्हणजे त्याची इलॉंगेशन कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्यापेक्षा काय करायचे, ते इम्प्रूव्ह करायचं आहे. देन फॉर एक्झाम्पल, dwarfness is a cereals and generally associated with lodging resistance and fertilizers responsiveness. मग त्याच्यावरती जे फर्टिलायझर्स असतील त्या फर्टिलायझरच्या हेल्पनं काय करणार आपण, ते टेक्निक अप्लाय करणार. मग त्याच्यामध्ये केमिकलीसुद्धा काय केले जाईल, चेंजेस केले जातील. त्याच्यानंतर त्याचा जेनेटिक मेकअप जो आहे तो पूर्णपणे काय केला जाईल, चेंज केला जाईल. त्याच्या थ्रू काय केलं जाईल, मॉडिफिकेशन ऑफ ॲग्रोनॉमिक केलं जाईल. देन चेंज इन मॅच्युरिटी ड्युरेशन. मग त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले असतील. मग तो ड्युरेशन असेल किंवा तो टाईम असेल, त्या टाईममध्ये काय केलं असेल, त्या टाईममध्ये काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस केलेला असेल. मग इट परमिट न्यू क्रॉप रोटेशन्स अँड ऑफन एक्सटेंड द क्रॉप पी. मग त्याच्यामध्ये क्रॉप एरिया जो असेल तो क्रॉप एरिया काय केला जाईल, सिलेक्ट केला जाईल आणि त्याच्या थ्रू त्याचा काय केलं जाईल, टाईम ड्युरेशन असेल तो फिक्स केला जाईल. मग किती टायमामध्ये ते क्रॉप तिथं येऊ शकतं हे तिथं फिक्स केलं जाईल आणि त्यानंतरच कोणतं क्रॉप तिथं आपण डेव्हलप करायचं आहे हे तिथं डिसाईड केलं जाईल. डेव्हलपमेंट ऑफ व्हीट व्हरायटीज सुटेबल फॉर लेट प्लॅनिंग हॅज परमिटेड राईस व्हीट रोटेशन. मग व्हीट अँड राईस याचा काय, त्याचा स्पेसिफिक सीझन आहे. मग त्या सीझनमध्ये जर त्याचं आपण सोविंग केलं नाही किंवा कल्टिवेशन केलं नाही तर त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटीवरती काय होऊ शकतं, इफेक्ट होऊ शकतो. मग तो होऊ नये म्हणून त्याच्यावरती प्लॅन ब्रीडिंग टेक्निक अप्लाय केल्यानंतर ते कोणत्या पण सीझनला आपण कल्टिवेट केल्यानंतर ते काय होईल, वेल डेव्हलपच होईल. दिस ऑब्जेक्टिव्ह इज मोर डिझायरेबल इस्पेशली इन दोज एरियाज वेअर मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम हॅज बीन फॉलोड. मग त्याच्या सिस्टीम जे आहेत किंवा त्याची मल्टिपल क्रॉपिंग करण्याची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम काय केली जाईल, याच्यामध्ये फॉलो केली जाईल. दिस इज अ मोर डिझायरेबल ऑब्जेक्टिव्स किंवा इम्पॉर्टन्स सांगता येईल. देन नेक्स्ट फोटो अँड थर्मो इंटेन्सिटी. डेव्हलपमेंट ऑफ फोटो अँड थर्मो इंटेन्सिटिव्ह व्हीट अँड फोटो इंटेन्सिव्ह राईस व्हरायटी हॅज परमिटेड देअर कल्टिवेशन न्यू एरियाज. मग त्याच्या काय फोटोज असतील किंवा त्याची थर्मो इंटेन्सिटिव्हिटी जी आहे ती काय केली जाईल, तिथं चेकआउट केली जाईल आणि त्याच्यानुसार त्याचं कल्टिवेशन केलं जाईल. एक्झाम्पल, कल्टिवेशन ऑफ व्हीट केरळा, वेस्ट बेंगॉल, कल्टिवेशन ऑफ राईस पंजाब अँड हिमाचल प्रदेश. मग वेस्ट बेंगॉल आणि केरळा इकडं काय केलं जाते, राईसचं प्रोडक्शन जास्त केलेलं आहे किंवा व्हीटचं प्रोडक्शन होतं. मग त्याच्यानुसार तिथं व्हरायटी कोणती अजून आपल्याला डेव्हलप करता येईल हे तिथं चेक केलं जाईल आणि त्यानंतरच त्याचं प्रोडक्शन केलं जाईल. त्यानंतर नॉन शेटरिंग कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम्स असतील किंवा कमर्शियल व्हरायटीज प्रोडक्शन करण्यासाठी मेजर प्रॉब्लेम्स येतात. मग ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय केलं जाईल, गुड व्हॅल्यू इन क्रॉप लाईक मूग, कॅस्टर, सोयाबीन हे काय केले जातील, सीड्स तिथे डेव्हलप केले जातील. जेणेकरून जर मोस्ट व्हरायटी किंवा व्हीटसारखी व्हरायटी जर घेतली त्याच्यावरती काय होऊ शकतो, इफेक्ट होऊ नये किंवा जर इफेक्ट जर झाला तर त्याचा काय होतं, लॉस होतं. म्हणून त्याच्यामध्ये मूग अँड कॅस्टर, सोयाबीन लाईक ज्या पॉड लाईक प्लांट्स असतील किंवा पॉड लाईक क्रॉप्स असतील त्याचं काय केलं जातं, प्रोडक्शन केलं जाईल. देन डिटर्मिनेट ग्रोथ. मग डेव्हलपमेंट ऑफ व्हरायटी विथ डिटर्मिनेट ग्रोथ इज डिझायरेबल इन क्रॉप्स लाईक मूग, पिजन, पी, कॉटन एक्सेट्रा. मग डिटर्मिनेट ग्रोथ, मग ग्रोथ कशी होते हे डिटर्मिनेट करण्यासाठी डिझायरेबल क्रॉप्स तिथं काय केल्या जातील, प्रोड्यूस केल्या जातील. Then next, dormancy. Dormancy plays both beneficial harmful role according to the need of grower. मग डॉर्मन्सी हा जो कन्सेप्ट आहे किंवा डॉर्मन कंडिशन जी आहे ती काय आहे, हार्मफुल आणि बेनिफिशियल पण कन्सेप्ट आहे. म्हणजे जर हिचा डॉर्मंट पिरियड जर आपण सेफ ठेवला किंवा डॉर्मंट पिरियड आहे तोच आपण कंटिन्यू करून त्याच्यानंतर याचं प्रोडक्शन जर केलं तर काय केलं जाईल, याच्यामध्ये त्याचं बेनिफिट होऊ शकतो. आणि जर ज्या प्रमाणापेक्षा जास्त आपण त्याला स्टोअर करून ठेवलं त्याचा काय होऊ शकतो, हार्मफुल इफेक्ट त्या सीड्सवरती किंवा त्या क्रॉप्सवरती होऊ शकतो. ओके, दिस इज अ डॉर्मन्सी कंडिशन्स. देन elimination of toxic substance. Some crops have toxic substances which must eliminated make safe consumptions. For example, केशरी. त्यानंतर seeds have
न्यूरोटॉक्झिन्स, बीटा एन ऑक्झॅलिल हे काय त्याच्यामध्ये टॉक्झिक सबस्टन्सेस जर असतील तर त्याचं काय होतं हे सबस्टन्सेस जे असतील ती इलिमिनेट करून त्याच्यावरती काय केलं जाईल प्रोसेस अप्लाय करून मगच ते काय केले जाईल प्रोड्यूस केलं जाईल. सिमिलरली इलिमिनेशन ऑफ युरिक ॲसिड फ्रॉम ब्रासिक ऑइल अँड गॉसिबॉल फ्रॉम सीड कॉटन इज नेसेसरी टू मेक देम फिट फॉर कन्झम्पशन्स. ओके, मग ह्या प्रकारे ही जे ॲसिड्स असतील ह्या ऑइलमधून ब्रासिक ऑइलमधून काय केलं जाईल इलिमिनेट केलं जाईल आणि त्याच्यामध्ये जी टॉक्झिसिटी असेल ती टॉक्झिसिटी काय केली जाईल रिमूव्ह केली जाईल, टॉक्झिसिटी कॅपॅसिटी ती लो केली जाईल. ओके, अशा प्रकारे त्याचे काय आहेत ही इम्पॉर्टन्स आहेत. त्याच्यानंतर स्कोप आहे, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्लांट ब्रीडिंग्स. ओके, इंट्रोडक्शन, डेफिनेशन अँड scope, importance and objectives of plant breeding topic is finished. Thank you.